नाही. मी केवळ एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मला शेतकऱ्याची समस्या मानायची. पण शेतकऱ्याच्या समस्या जर राजकारणात गेले तुम्ही तर अधिक चांगल्या सुटतील असं नाही वाटत तुम्हाला? अजिबात नाही सुटत. राजकारणात शेतकरी राहतच नाही. राजकारणात मोठे मोठे लोक राहतात. शेतकऱ्याला कुणी डिमांड द्यायला नाही. शेतकऱ्याला डिमांड कधी आहे? राजकारण जवळ आल्यावर त्याच्याकडून मतदान घेण्यासाठी. बरं, म्हणजे शेतकरी हा फक्त मतदानासाठी? हा, मतदानासाठी त्याचा उपयोग केला जातो. मला एक आजच उदाहरण द्यायचं आहे. आज ऊस तोडायची पोरं बघा, काय त्यांची अवस्था राहू. राहायला घर नाहीत. आपल्या शेतकऱ्याला राहायला घर नाहीत. हा, लेकरा बाळाचे किती हाल होते असं मला सांगायचंय. तुम्ही मागल्या पंधरवाड्यात गायची किंमत बघा ना आजची गायची किंमत बघा. आज तुम्ही सांगा दुधाला बाजार नाहीत. शेतकरी खटकाला गुरं देतोय. खटकाला गुरं देतोय. तुम्ही सांगा आज 20 रुपयाला पाण्याची बॉटल आहे आणि दूध 10 रुपये लिटर आहे. मग आज सांगा पैलवान करायचा असला तर दुधाची गरज आहे का पाण्याची? बरं, आता मला दुसरा एक प्रश्न असा विचारायचा आहे की सध्या नरेंद्र मोदीचं जगभर नाव सुरू आहे. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले. तर आता नरेंद्र मोदी तरी देशाची परिस्थिती बदलतील असं वाटतं तुम्हाला? काय दिसतं चित्र? अहो, मी काय सांगतोय, कुणाला चालू नका मरी बर का. आम्हाला कुणाच्या आशा नाही. आम्हाला फक्त सरकारला आम्हाला जागा करण्याचा प्रयत्न करायचंय. सरकार असं का करताय बरं? इथून मागची पिढी गेली, आमच्या पिढीचं काय होणार आहे? तुम्ही सांगा. बोर पुढच्या आठवड्यात आत्या मग पिकाचं जाऊन द्या, गुरांचं जाऊन द्या, प्यायला पण नाही राहिलं. मग त्या जनावरांचं कसं व्हायचं? मग या सर्व परिस्थितीत आता सरकारला जागा करायचंय. सरकार झोपलंय असं तुमचं म्हणणं आहे. मग या सरकारला जागा तरी कसं करावं बरं? आमच्या बर का, सरकारने आम्हाला पाण्याचं नीट दिलं पाहिजे. पाणी दिलं पाहिजे. वीज दिली पाहिजे. वीज तर रोज दिला पाहिजे. अहो, वीज मस्त आहे पण आज वीज गेली तर डायरेक्ट महिन्याने इजाला भेटायचं मला. हे काय पद्धत आहे वय? आणि पाणी आज भरलं तर पुढच्या आठवड्याला टाटा मस्त बांधल्यात. पण आज पाणी भरलं तर पुढच्या आठवड्यात पाणी यायचं म्हणलं कसं व्हायचं? मग गावाकडे कसं चालतं सगळं? पाणी येणं लोक कसं करतात? वीज नाही, पाणी नाही, अभ्यास कसं करायचं, शेतीला पाणी कसं द्यायचं? काय चित्र बघता तुम्ही? बरं तुम्ही सांगा. मी मान्य करतो आमचं बुकड गाव आहे, पण बुकड गावात माणसं राहतात का नाही? बरोबर. हा, सरकार किती आमच्या आई बापाचं मरण घेणार आहे? अजून किती मेला मरणार आहेत आणि किती मारणार आहे, किती मेल्यावर शांत होईल असं सांगा ना तुम्ही राव. आता कालचं उदाहरण, 2 आठवड्यापूर्वी 90 रुपये बाजार होता कांद्याला आणि आज शेतकऱ्याचा कांदा आणायचा 10 रुपये बाजार. का बरं? शेतकऱ्यांनी कोणतं एवढं पाप केलं? आता तुम्ही म्हणता तुम्हाला राजकारणात जायचं नाहीये. मग या सर्व परिस्थितीत आता तुम्हाला हे चित्र बदलायचंय. कसं बदलाल तुम्ही? बघा, पहिला मुद्दा आम्ही कलेक्टर होणार आणि 1% कलेक्टर होणारच. कलेक्टर झाल्यावर आम्ही सर एक पहिला मुद्दा असा आहे, काही शाळेंना असं काहीच नाही. ती काय म्हणते, शाळांना सुख सुविधा नाही, सुखसुविधा नाही आणि काहींना ग्रँडच नाही. अच्छा, ग्रँड नाही. हा, सुख सुविधा तर जाऊन द्यात पण काही शाळेंना ग्रँड नाही अजून. ग्रँड. बरं. आणि मग त्या शिक्षकांना शिकवायचं कसं? काय करायचं? बरं ती जाऊन द्या. ते पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की गरीबाच्या मुली आजच्या शाळेतच जात नाहीत. का बरं? अहो, शाळेत जायचं म्हणलं तर रोड नाही. रोड कुठं गेले बाबा? रोडच नाहीत. कुणी आमच्याकडे बघतच नाही. काय बुकड गाव असं तरी काय माणसाच्या ना मग त्यांच्याकडे बघाय काय जर बरं. मतदान जवळ आल्या बुकड गावाचं कसं ध्यान होतं तवं नाही का आता ध्यान होत? मग यांनी रोड केला तर मुली शाळेत जातात. पण आम्ही कुठं कमी पडलो बाबा? आम्ही जन्म घेऊन मापाप केलं का? आम्हाला जायला आलं तरी इच्छा नाहीत. तुम्ही ऐका, माझं घर आमची मारेवाडी तिथून 3 किलोमीटर आहे. तिथून 3 किलोमीटर कसं चालत यायचं? आज गरीबाची अशी अवस्था झाली की पोराला शाळेत जायलाच पैसा नाही. आज कांदा गेला तर पट्टी रोग नाही आणि पट्टी आली तर झिरो. मग शेतकऱ्यांनी
गळपास घेईन का नाही बरं घनश्यामराव मला सांगा, मग सध्या आता ही परिस्थिती तर लय वाईट आहे, तुम्ही म्हणता राजकारणात बी जायचं नाही, पण ही परिस्थिती बी बदललीच पाहिजे, बरोबर आहे की नाही? तर मग सध्या आता ही परिस्थिती, तुमचं लय नाव आहे गावाकडे, तुमचं लोक ऐकतात, मग ही परिस्थिती बदलण्यासाठी आता तुमचे काय प्रयत्न सुरू आहे सांगा बरं मला. सध्या तुम्ही गावागावात सभा घेता, लोकांशी बोलताय, गप्पा मारताय, बरोबर? मग यातून लोकांना काय सांगताय तुम्ही? ऐका मामा, लोकांची सभा घेतोय, पण ही सारा पोर खेळ झाला का नाही? एक दिवशी सांगतोय असं करू तसं करू, दुसऱ्या दिवशी असं सांगतोय, म्हणजे ते पोर खेळ झाला ना, शेतकऱ्यांसंग गोट्या खेळल्यासारखं झालंय. नाही, पण तुम्ही तर राजकारण्यांना सांगताय ना की शेतकऱ्याची ही अवस्था आहे, कोणी लक्ष बी देत नाहीये. मग आता बदल करायला काय करायला हवं? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत सांगा ना मला. आम्ही कलेक्टर होणार आणि बदल करणार शेतकऱ्याला. आम्ही त्याच मानेने जगायला लावणार. यो मनाचा ठाम निर्णय घेतलाय, कारण यो निर्णय नसता घेतला तर आम्ही इथभर आलो असतो का? बरोबर. आम्हाला वाटत होतं सरकारला उशीर करून द्या तीच असेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.